भाजपचे आमदार अतुल भातखळकर आता आपल्या सोबत आलेले आहेत, कनेक्ट झालेले आहेत। अतुलजी, आपलं स्वागत आहे चर्चेमध्ये। आणि एकंदरीतच महाविकास आघाडीच्या आज उपस्थित असलेल्या दोन्ही या प्रतिनिधींचं असं म्हणणं आहे की कुठेतरी संपूर्ण या निवडणुकांना, स्थानिक निवडणुका असताना भाजपने अस्मितेचा प्रश्न केलेला आहे, राज्यस्तरीय प्रश्न केलेला आहे, कुठेतरी आत्मविश्वासाची कमतरता असल्यामुळे रथी महारथींना प्रचारामध्ये उतरावं लागतंय। काय म्हणाले यावर? बघा, विरोधी पक्षांची अवस्था नाचता येणं अंगण वाकडं अशा प्रकारची आहे। आणि त्यामुळे मग मतार यादीमध्ये काहीतरी गडबड होतीये, निवडणूक आयोगच काहीतरी गडबड करतोय, अशा प्रकारचे खोटे आरोप करायचे। शेवटी महाविकास आघाडी जी आहे त्याचा मुळामध्ये पाया काय होता, तर त्याचा पाया केवळ आणि केवळ हा मोदी द्वेष आणि देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचा द्वेष एवढाच त्यांचा पाया होता। त्यांच्यात विधानसभेत भांडणं झाली, त्यांना चुकून का होईना लोकसभेत टेक्निकल यश मिळालं आणि मग विधानसभेत त्यांची भांडाभांड झाली, समोरासमोर त्यांनी उमेदवार उभे केले। माझा त्यांना सल्ला आहे, अर्थात ते काही सल्ला ऐकणार नाहीत कारण ते ऐकण्याची त्यांची क्षमता पण नाहीये, की ज्या पद्धतीने आम्ही महायुती म्हणून काम करतो ते आपल्या सगळ्या चॅनलने त्या वेळी दाखवलेलं आहे की आमच्या पक्षात समजा काही नाराजी निर्माण झाली असेल तर स्वतः देवेंद्र फडणवीस 4 लोकांच्या घरी गेलेले आहेत। त्या ठिकाणी महायुतीमध्ये जागा वाटपावरनं काही तिढा असेल तर तिघही नेते बसतात, त्या ठिकाणी त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात। पब्लिक मध्ये स्टेटमेंट दिलं जात नाही, पण हे त्यांना काही करायची इच्छा नाही। मी तुम्हाला सांगतो, काँग्रेसचे लोक केवळ आणि केवळ डोळे लावून बसलेत की भाजप त्यांना कधी घेतोय। यांच्या सगळ्या नेत्यांची अवस्था तीच आहे, यांचा पायपोस कोणामध्ये नाही। आणि तो उभाटाचं काय बोलावं, त्यांना मुख्यमंत्री असताना ते आपल्या घराच्या बाहेर पडले नाहीत, तर आता ते विरोधी पक्षात असताना काय बाहेर पडणार आहेत। त्यामुळे कष्ट, मेहनत याचा उभाटा गटाशी उद्धव ठाकरेंचा, आदित्य ठाकरेंचा अभ्यास आणि कष्ट याच्याशी काही संबंध नाही। आणि त्याच्यामुळे ते आपल्या घरात बसलेले शांतपणाने। आम्ही प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेतो